चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी आणि पोलिसांमध्ये वाद निर्माण झाला। रिक्षामधून आलेल्या आंबेडकर अनुयायांना परवानगी नाकारल्यामुळे हा वाद झाला। दादरकडे जाणाऱ्या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। आंदोलनामध्ये कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याच्या पायावरून गाडी देखील गेलेली आहे। थेट आपण माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडे। गिरीश, काय झालं? नक्कीच निखिलाजी, बघा चक्का जाम झालेला आहे मुंबईच्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर आणि ही सगळी दृश्य आपण पाहतोय। एकीकडे जय 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 भीमचे नारे दिले जातात, सरकार विरोधात घोषणाबाजी केली जाते, तर दुसरीकडे आपण पाहतोय की घाटकोपर पर्यंत चुनाभट्टीपासून ते थेट घाटकोपर आणि त्याच्या पुढेपर्यंत ट्रॅफिकचा खोळंबा झालेला आहे। जवळपास 3.5 तास झालेले आहेत। मुंबईकर वेटीस आलेला आहे आणि या ट्रॅफिक जाममध्ये अडकलेला आहे। यातून या वाहतूक कोंडीतून त्याची सुटका कशी होणार, आताच्या घडीचा सगळ्यात मोठा प्रश्न। दुसरा सगळ्यात मोठा प्रश्न की जे ऑटो रिक्षा संपूर्ण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पोहोचलेले आहेत आणि त्यांना दादर चैत्यभूमीपर्यंत जायचं आहे। त्यांना चुनाभट्टीच्या वेशीवर अडवण्यात आलेलं आहे। GR दाखवा अन्यथा आम्हाला सोडा अशी जी मागणी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। सगळ्यात मोठा वाद हाच आहे की जर रिक्षांना या ठिकाणी थांबवायचं होतं तर एक दिवस पूर्वी सूचना का दिली नाही, कल्पना का दिली नाही, जेणेकरून गावाकड्यातून ही लोक या ठिकाणी आली नसती। हे फेल्युअर नेमकं कुणाचं असा सवाल सुद्धा या सैनिकांकडून विचारला जातोय, बाबासाहेबांच्या अनुयायांकडून विचारला जातोय। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागील 3 ते 3.5 तासापासून या ठिकाणी सर्व भीमसैनिकांनी, बाबासाहेबांच्या अनुयायांनी हा ईस्टर्न एक्सप्रेस हायवे अडवून ठेवलेला आहे आणि प्रशासनाला, पोलिसांना वेटीस धरलेला आहे। यांच्यामध्ये धुमश्चक्री सुद्धा पोलिसांमध्ये आणि भीमसैनिकांमध्ये काही वेळापूर्वी पाहायला मिळाली, जेव्हा ज्या रिक्षा आहेत त्यांना या ठिकाणाहून नेण्याचा प्रयत्न भीमसैनिकांनी केला। काही भीमसैनिक रिक्षाला मागून धक्का मारत होते, पोलीस आणि त्यांचं दल रिक्षाला पुढून धक्का मारत होतं, रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न होत होता। इथले जे DCP आहेत समीर शेख, त्यांना विचारण्याचा प्रयत्न होतोय, काही तोडगा निघतोय का सर? आपण पाहतोय की पोलीस काही उत्तर देत नाहीये, वारंवार विचारणा करून देखील ते काही बोलायला तयार नाहीयेत। त्यामुळे प्रशासन नेमकी काय भूमिका घेत आहेत हे सुद्धा पाहणं आत्ताच्या घडीला सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण भीमसैनिकांची जी गर्दी आहे ती सध्या चुनाभट्टीच्या या स्पॉटवर KJ सोमय्या रुग्णालयाच्या अगदी समोरच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे। बॉटलनेक या ठिकाणी कायमस्वरूपी होताना आपल्याला पाहायला मिळतं। काही बोलण्याच्या तयारीत नाहीये ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी। DCP समीर शेख यांच्या विरोधात सुद्धा या ठिकाणी आपण पाहतोय की आता घोषणाबाजीला सुरुवात झालेली आहे आणि ठिय्या मांडण्याचं जे काम आहे ते सध्या भीमसैनिकांकडून केलं जातंय। या सगळ्या दरम्यान ज्या ॲम्ब्युलन्स आहेत त्याला कुठेतरी हे सगळे भीमसैनिक वाट देताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मानवतेचं जे दर्शन आहे ते सुद्धा या ठिकाणी केलं जाते। तर एकंदरीत जे बघा हे सगळे लोक काय म्हणणं ते सोडल्याशिवाय तिकडे काय जाम होईल का? इथून तुम्ही जाऊ द्या ना। जाणून बुजून ॲम्ब्युलन्स फिरवत आहेत, मग बरोबर आउटसाइड ने ॲम्ब्युलन्स फिरवत आहेत। मग एवढ्या वेळ कधी गर्दी झाली नाही, ह्या वेळेलाच का गर्दी झाली? मग जाऊ द्या ना सगळ्याला। मग काय तोडगा नाही निघाला आतापर्यंत, म्हणतात पोलीस काय अजून काही देतच नाही त्यांना। तोडगा काढणारा त्यांचा कोण अधिकारी आहे तो तोडगा आम्हाला सांगतच नाहीये। आम्ही जात नाही। बघा पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि त्यासोबतच जी ट्रॅफिक आहे ती सुद्धा या ठिकाणी जाम झालेली आहे आणि पोलिसांकडून या संपूर्ण सर्व गतिविधींवर सध्या लक्ष ठेवलं जाते। नेमका तोडगा कधी निघणार, इथली वाहतूक कोंडी कधी फुटणार, आताच्या घडीचा सगळ्यात मोठा प्रश्न। नक्कीच थेट आपण निवृत्तीकडे जाऊयात। निवृत्ती, सध्या आपण पाहतो की या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे, काही दृश्य दाखवू शकाल? नक्कीच निखिल, आपण पाहतोय की गेल्या 2 ते 2.5 तासांपासून खरं तर आंबेडकर अनुयायींनी जो आहे तो रस्ता रोको त्या ठिकाणी केलेला आहे। त्याच्यामुळं BKC कनेक्टरच्या खालचा संपूर्ण रस्ता आपण पाहू शकतो। दुचाकी वाहन चालक, त्याचसोबतच रिक्षा चालक आणि त्याचसोबतच जे मुंबईकर नागरिक, जे दादर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणारे अनेक नागरिक जे आहेत ते या वाहतूक कोंडीचा सामना करताना या ठिकाणी पाहायला मिळतात। गेल्या 2 ते 2.5 तासांपासून एकही गाडी जी आहे ती जागची हलू शकलेली नाही। आपण BKC कनेक्टरवर सध्या मी उभा आहे आणि त्याच्या खालची आपण ही जर दृश्य पाहिली तर जवळपास सायन चुनाभट्टीपासून ते चेंबूर पर्यंत जो आहे तो संपूर्ण हा रस्ता जो आहे तो रस्ता पॅक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। यामध्ये मोठ्या प्रमाणात भीम अनुयायांची आहे ती मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आहे आणि या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून, राज्यभरातून अनेक आंबेडकर अनुयायी जे आहेत ते मुंबईच्या दिशेने बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत असतात आणि हे येत असलेले अनुयायी त्यांचं म्हणणं होतं की
रिक्षा ज्या आहेत त्या आमच्या पुढे सोडाव्यात, परंतु मुंबई पोलिसांच्या नियमाप्रमाणे सायनच्या पुढे जाण्यासाठी रिक्षांना परवानगी नाही. त्याच्यामुळे रिक्षा ज्या आहेत त्या ठिकाणी रोखल्या आणि भीम अनुयायींनी त्या ठिकाणी रास्ता रोको केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यामुळे कुठेतरी मुंबईकर नागरिकांना देखील त्रास झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते. कारण की 2 ते 2.5 तासांपासून मग ती एसटी असू द्या अथवा मुंबईतील बेस्ट बस असू द्या किंवा स्वतःची खाजगी वाहन असू द्या, संपूर्ण वाहनं जी आहेत ती या ट्रॅफिकमध्ये अडकल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. सायनच्या पुढे म्हणजे के.जे. सोमय्या हायस्कूल कॉलेज आहे त्याच्या पुढे पूर्णपणे रस्ते पूर्णपणे जे आहे ते खाली आहेत, परंतु के.जे. सोमय्या कॉलेजच्या पाठीमागे चेंबूर पर्यंत पूर्णपणे रस्ते बंद असल्याचं चित्र पाहायला मिळतंय आणि याचा वाहतूक कोंडीचा सामना जो आहे तो अनेक मुंबईकर नागरिकांना, त्याचसोबतच आज जे बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आलेल्या भीम अनुयायींना जो आहे तो मोठा फटका बसत असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय. गेल्या 2 ते 2.5 तासांपासून अनेक वाहन चालक जे आहेत ते आपली वाहनं बंद करून खरं तर जागच्या जागी उभे आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात बेस्ट चालक आहेत, एसटी चालक आहेत, त्यासोबतच खाजगी वाहनं देखील जी आहेत ती या ठिकाणी अडकून पडलेले आहेत आणि या वाहतूक कोंडीवरती पर्याय म्हणून जो खाली रस्ता बंद आहे त्याच्यामुळे ह्या बीकेसी कनेक्टर जो आहे या बीकेसी कनेक्टरवरून मगापासून मुंबई पोलिसांच्या वतीनं अनेक वाहनं देखील सोडली जात आहेत. त्याच्यामुळं पाठीमागे म्हणजे बीकेसी कनेक्टरच्या पाठीमागे चेंबूरच्या दिशेने जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. त्याच्यामुळे बीकेसी कनेक्टरवरून अनेक वाहनं जी आहेत ती वाहनं सोडली जात आहेत. एकीकडे बीकेसी कनेक्टरवरून वाहनं सोडली जरी जात असतील तरी देखील बीकेसी कनेक्टरच्या खाली जो चुनाभट्टी सायनचा मार्ग आहे तो मार्ग पूर्णपणे बंद असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. यामध्ये खाजगी वाहनं, सरकारी वाहनं, त्याचसोबतच भीम अनुयायी जे आहेत ते देखील मोठ्या प्रमाणात आहेत. आपण या दिशेला आपण पाहू शकतो की जे रिक्षा चालक चैत्यभूमीला जाणार होते ते रिक्षा चालक जे आहेत ते के.जे. सोमय्या मैदानावरती जे आहेत ते त्या ठिकाणी पार्किंग लावून उभे आहेत, कारण की जोपर्यंत रिक्षा आमच्या सोडल्या जात नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही अशी भूमिका जी आहे ते त्यांच्या वतीनं घेण्यात आली होती. आणि त्यानंतर अनेक दुचाकी वाहन चालक देखील सर्व्हिस रोडनं जाण्याचा प्रयत्न करत होते, परंतु त्या दिशेला देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. मोठा पोलीस बंदोबस्त देखील आहे त्या ठिकाणी. मोठमोठ्या बसेस ज्या देखील अडकून पडलेल्या आहेत, जेकीकडे सकाळपासूनच गेल्या 2 दिवसापासून खरं तर भीम अनुयायी जे आहेत ते मुंबईमध्ये दाखल होत आहेत. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी खरं तर हे भीम अनुयायी येत असतात, परंतु रिक्षा आमच्या दादरपर्यंत जाऊ द्याव्यात असं त्यांचं म्हणणं होतं. परंतु मुंबई पोलिसांच्या आणि वाहतुकीच्या नियमाप्रमाणे रिक्षा सायनच्या पुढे सोडणं शक्य नाही. त्याच्यामुळे पोलिसांमध्ये आणि भीम अनुयायींमध्ये बाचाबाची झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. या दिशेला आपण पाहू शकतो की वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील चालत जे आहेत ते चालत येताना आपल्याला समोर पाहायला मिळत आहेत. लवकरात लवकर कशा पद्धतीने तोडगा काढला जाईल यासाठी संपूर्ण पोलीस प्रशासन रस्त्यावर उतरलेलं आपल्याला आपण पाहतो की दादरकडे जाणाऱ्या रस्त्यावर सध्या प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे.